ज्ञानेश्वर भावडे. मी आत्ता 7वी वर्गात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा आनंद केंद्र दारोडी तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे शिकते. आज मी आपल्या काही सामूहिक समस्यांबाबत बोलणार आहे. चला तर मग बघा. भारतातील वाढते प्लॅस्टिक कचऱ्याचे प्रदूषण आणि ग्रामीण भागात विजेचा अभाव ह्या प्रमुख समस्या आहेत. दरवर्षी लाखो टन प्लॅस्टिक कचरा पर्यावरणाला हानी पोहोचवतो, तर अनेक गावांमध्ये विजेचा अभाव लोकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत करतो. या समस्यांची कारणे म्हणजे प्लॅस्टिक उत्पादने आणि एकदा वापरता येणाऱ्या प्लॅस्टिकचे अतिउत्पादन, पुनर्वापर, सुविधा आणि जनजागृतीचा अभाव आणि जीवाश्म इंधनावर अतिअवलंबित्व व शहरीकरणामुळे वाढता कचरा आणि ऊर्जेची मागणी आणि प्लॅस्टिक बंदीची कठोर अंमलबजावणी न करणे यासारख्या सरकारी धोरणांच्या अंमलबजावणीचा अभाव. या समस्यांचे परिणाम म्हणजे आर्थिक नुकसान, सामाजिक नुकसान, जीवाश्म इंधनाच्या वापरामुळे हरितगृह वायू वाढतात आणि ग्रामीण भागातील शिक्षण आणि आरोग्य सेवांवर परिणाम होतो, कारण विजेअभावी रात्री काम करणे कठीण होत असते. या समस्या सामुदायिक ठिकाणी कोठे आढळल्या? या समस्या माझ्या समुदायात कचरा टाकण्याच्या ठिकाणी, ग्रामीण गावामध्ये, झोपडपट्ट्या, शाळा आणि उद्यानाभोवती आढळल्या. या समस्यांना ग्रस्त असलेले लोक म्हणजे या समस्यांचा सामना कोण करत आहे असं जर म्हटलं तर वीज नसल्यामुळे अभ्यास किंवा काम करू न शकणारे गरीब कुटुंबे. या समस्यावर तुम्हाला कोणता उपाय सापडला? या समस्यावर माझा उपाय म्हणजे पुनर्वीकरण केलेल्या प्लॅस्टिकपासून आणि वीज साठवण्यासाठी तयार केलेले सौर पॅनल या दोन्हींना एकत्रित करून तयार केलेले एक लहान घर मॉडेल हे पर्यावरणपूरक आहे. याचा फायदा कोणाला होईल? याचा फायदा प्रामुख्याने ग्रामीण रहिवासी आणि रात्री काम व अभ्यास करू न शकणारे गरीब कुटुंबे. ह्याचा फायदा शेतकरी आणि महिलांनाही होतो, कारण त्यांना स्वस्त आणि स्वच्छ ऊर्जा मिळू शकते. यांचा फायदा पर्यावरण कार्यकर्त्यांनाही होतो, कारण तेही या कामाला प्रोत्साहन देत असतात. चला तर मग आता मी थांबते. जय हिंद, जय भारत. धन्यवाद.